पीएस क्लर्क 2026 ची जाहिरात आलेली आहे. यावेळी 11,400 पेक्षा जास्त जागा आहेत. मागील वर्षीपेक्षा यावेळीच्या जाहिरातीमध्ये या जागा जास्त आहेत. तुम्ही म्हणाल कसं? तर मागच्या वेळी जेव्हा जाहिरात आली होती तेव्हा ती काहीतरी 10,000 समथिंग होती, त्याच्यानंतर ती वाढली, त्या जागा वाढल्या. परंतु ही जाहिरात येतानाच जास्त जागांसाठी आलेली, म्हणजे भविष्यात आणखी जेव्हा याच्यात वाढ होईल तेव्हा आणखी ही मोठी भरती आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. सोबतच महाराष्ट्राच्या वाट्याला देखील चांगल्या जागा आलेल्या आहेत. तुम्हाला घराजवळ नोकरी करायला मिळू शकते आणि बँकेचा एक ऑफिशियल आणि एक प्रोफेशनल जॉब जो आहे तर तो तुम्हाला इथं मिळू शकतो. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. IBPS क्लर्क 2026 याची नोटिफिकेशन आलेली आहे. पदाचं नाव असणार आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट, म्हणजे CSA असं हे नाव जे आहे तर ते त्यांनी इथं दिलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी यावेळी 4 महत्वाचे बदल केलेले आहेत. पहिल्यांदा ते सिबिल स्कोर बघायचे, ते त्याच्यावरच तुम्हाला फॉर्म भरू द्यायचे. तर यावेळी ती सिबिलची अट जी आहे तर ती रद्द करण्यात आलेली आहे. हा चांगला डिसिजन आहे, कारण की कधी कधी काय होतं की तुमचे वडील असतात, तुमचा मोठा भाऊ असतो किंवा मोठी बहीण काय असेल, तुमच्या नावाने काहीतरी बँकिंगचे ट्रान्झॅक्शन करतात आणि त्याच्यामुळे तुमचं सिबिल खराब होतं आणि तुम्हाला फॉर्म नाही भरता येत. दुसरं, मेनच्या पेपर पॅटर्न मध्ये बदल आहे. जे कॉन्ट सेक्शन आधी 35 ऐवजी आता 40 झालेले, म्हणजे त्याचं वेटेज वाढलेलं आहे. सोबतच त्याला असणारे 30 मिनिटांऐवजी आता 35 मिनिटं वेळ मिळणार आहे. सोबतच दिव्यांग उमेदवारांना थोडे कडक नियम जे आहेत तर ते यावेळी इथं लागू करण्यात आलेले, आणि मागील वर्षाच्या पेक्षा जागांमध्ये आता इथं चांगली वाढ जी आहे तर ते पाहायला मिळणारच आहे. इथं पात्रता जर पाहिली तर पात्रता काही नाही, कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे ज्याची डिग्री कंप्लीट झालेली आहे असा उमेदवार फॉर्म भरू शकतो. 21 ऑगस्ट 2026 ही कट ऑफ तारीख दिलेली. याच्या आधी तुमचा निकाल, तुमचे मार्क्स तुमच्या जवळ असणं इथं गरजेचे असणार आहे, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये वयाची अट पण ठेवलेली आहे, 20 वर्ष अट ठेवलेली आहे, आणि मॅक्सिमम तुम्ही 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. हे ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी. परंतु जर कोणी ओबीसी मध्ये असेल तर तो 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. SC ST वाला 33 वर्षापर्यंत इथं फॉर्म जो आहे तर तो भरू शकतो. आता इम्पॉर्टंट डेट्स मध्ये बघा, ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस ही 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे आणि ती 21 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. तर या 21 दिवसात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर इथं जे आहेत ना ते ऑक्टोबरमध्येच, ऑक्टोबर 2026 मध्ये लगेच याची परीक्षा जी आहे पूर्व परीक्षा होणार आहे. डिसेंबर 2026 मध्ये याची मुख्य परीक्षा होणार आहे, आणि अंतिम निवड, अंतिम नियुक्ती मार्च 2027 ला लगेच तुम्ही जॉबला जे आहे तर ते पाहायला मिळणार. पुढच्या फायनान्शियल इयर मध्ये, आर्थिक वर्षामध्ये तुम्ही डायरेक्ट जॉबलाही दिसू शकता.